नमस्कार शेतकरी मित्र हो. आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तालुका आहे हातकणंगले आणि गाव आहे रुपरी. इथले प्रगतशील शेतकरी आहेत शेख सर, ज्यांना मी 3 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्यांचं ते मनोगत सांगण्यासाठी, त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी अक्षरशः जवळपास माझ्या अंदाजे कोल्हापूर ते शिर्डी किती अंतर येईल सर? 550 किलोमीटर फक्त सांगायला आले होते, आभार मानायला आले होते. आणि त्यांचं ते प्रेम खरोखर पाहण्यासारखं होतं. मग चला म्हटलं आता टीमसोबत जाऊया त्यांना भेटायला. तर शिर्डीवरून गाडी हे केली आणि आपले नितीन सर असतील, ऋषिकेश सर असतील आणि सरांची जी शेतीचा प्लॉट आहे अशी शेख सर. आता आपण आता इथे नवीनच आमचे मित्र झालेले आहेत कोल्हापूरमध्ये आल्यानंतर. ते सर आहेत, काय नाही सर आपलं? अनिल डेंगे सर. अच्छा, बरोबर. आपण शेख सरांना सगळे प्रश्न विचारणार आहोत. त्यांचा ऊस प्लॉट आहे, त्यांनी काय वापरलं आणि आजूबाजूच्या सगळ्या प्लॉटमध्ये काय बदल आणि ह्या प्लॉटमध्ये काय बदल आहे, आपण त्यांच्याच माध्यमातून सगळं विचारणार आहोत. आता टाइम किती झाला आहे सर? 3:20. किती? 3:20. 3:20 झाले. म्हणजे रखरखत एकदम पूर्ण तळपतं ऊन आहे. आणि एवढ्या उन्हात तुम्ही सर पाठीमागं प्लॉट दाखवा सगळं. एवढ्या उन्हात प्लॉट जो आहे तो पूर्ण काळोखी पकडलेले आहे. सध्या जवळपास सर म्हणतात का 38 सेल्सिअस एवढं डिग्रीमध्ये एवढं तापमान आहे. आणि एवढ्या डिग्रीमध्ये सुद्धा तुम्हाला कुठेही पान सुकलेलं दिसत नाही. याची जादू काय आहे, याचं रहस्य काय आहे, तर आपण सरांनाच विचारा. सर नमस्कार. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव सांगा पहिलं. माझं नाव इम्रान राजबाबू शेख, राहणार रुकडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. थोडंसं मागच्या व्हिडिओमध्ये मला 2-3 कमेंट आले होते का थोडासा आवाज पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे माईक नाही, थोडीशी आपली सुरुवातच कंपनीची खूप आहे, पण थोडंसं आवाज इथपर्यंत गेला पाहिजे जसं मी बोलतोय तसं. तर ठीक आहे, शेख सर आहेत आणि सर आहेत इथले हातकणंगले तालुक्यातील, कोल्हापूर जिल्हा. सर मला पहिलेच भरपूर शेतकरी विचारतात का ह्या शेतकऱ्याचा नंबर द्या, ह्या शेतकऱ्याचा नंबर द्या. मग मी म्हणतो असं शेवटी पहा, तर आपण पहिला सरांना नंबर विचारूया. सर तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9850 55 45 86. थँक्यू सर. नंबर याच्यासाठी मागवला शेतकरी मित्र हो. सरांचं क्षेत्र आहे जवळपास ऊसाचं किती आहे सर? 3.5 एकर. 3.5 एकर ऊसाचा प्लॉट आहे. आणि सर भेटायला यायचं कारण एकच का सर म्हणत होते का आम्ही मातीमध्ये काय बदल केला किंवा याच्यामध्ये काय ट्रीटमेंट केली, आपण सगळं त्यांच्या माध्यमातून विचारूया. सर हा जो ऊस दिसतोय ही जात, याचे वाण कोणता आहे? हा 86-032. बऱ्यापैकी प्रामुख्याने ह्या भागामध्ये, राधानगरी ह्या भागामध्ये प्रामुख्याने हीच वाण जास्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. अजून एक दुसरा कोणता चालतो? आणि प्रामुख्याने 86-032 बरोबर 265. अच्छा, ह्या दोन जाती प्रामुख्याने. तर आपण 86-032 लागवड केली. त्याला सरी पद्धत किती बाय कितीवर हे केली आपण? 4.5 फुटाची सरी आहे आणि 1.5 फुटावर एक रोप लावलेला. 1.5 फुटावर एक रोप लावलेला आहे. अच्छा, बर. आणि मधलं अंतर किती म्हटले? 4.5 फूट. 4.5 फूट. बरं. आता हा जो ऊस पाहतोय हा किती दिवसाचा आहे सध्या? आता 4.5 महिने पूर्ण झालेले आहे. म्हणजे 4.5 म्हणजे 1 तारखेला पूर्ण 4 महिने पूर्ण होतील. अच्छा, आता मला सांगा सर, याचं खताचं व्यवस्थापन कसं केलं आणि तुम्ही जे आपलं लिक्विड वगैरे सोडलं, कुठून आणलं, कसं आणलं आणि कसं सोडलं, शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून तुम्ही सांगा. आता मी सुरुवातीला थोडंसं आळवणी आणि फवारणी आमच्या रेग्युलर ज्या करतोय आम्ही, फ्युमिक ऍसिड वगैरे 19 सुरुवातीच्या स्टेजला केलेल्या होत्या. पण नंतर यूट्यूबच्या माध्यमातून मला आपलं भूमी चार्जर लिक्विडची माहिती मिळाल्यानंतर मी आपले प्रतिनिधी नितीन सर यांना भेटलो. फोनवर माझी चर्चा झाली. त्यानंतर आता इथं भूमी चार्जरचं लिक्विड वगैरे इथं काय कुणाकडे अवेलेबल नसल्यामुळं, बरोबर, त्यामुळं मला रोहन सरांनी इकडून धाराशिववरून पाठवलं ST पार्सलनं. मी ते कोल्हापुरात जाऊन ST पार्सल घेऊन त्याच्यानंतर मग मी ते ठिबकद्वारे सोडलं. अच्छा, पहिल्यांदा सोडल्यानंतर मला एक 10 ते 15 दिवसात त्याचा रिझल्ट बऱ्यापैकी खूप छान आला. म्हणजे पानाची रुंदी म्हणा, काळोखी म्हणा, बरोबर, ऊसाची उंचीत बराचसा फरक पडला. बरोबर. त्यानंतर मग मी परत रोहन सरांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी मला परत दुसऱ्या वेळेला पुन्हा तोच डोस रिपीट करायला सांगितला. बरोबर. आणि त्याच्यासोबत आपल्या कंपनीचं मॅजिक ग्रो म्हणून जो प्रॉडक्ट आहे तो एकरी 1 लिटर सोडायला सांगितला. त्यासोबत 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ
2 लिटर ताक बरोबर. आणि आपलं सॉइल चार्जर भूमी भूमी चार्जर चार्जर. आपलं 2 लिटर आणि ग्रो 1 लिटर याप्रमाणे मिश्रण करून एकरी 200 लिटर पाण्यातून हे सगळं आम्ही 2 वेळा सोडलेलं आहे. अच्छा. तुम्हाला ते फुटवे वगैरे जे आहे त्याच्यात काय बदल जाणवला? मागच्या वर्षी जे फुटवे होते, आता मग सरांनी फुटवे मोजले, तर एका याला किती फुटवे येतात सध्या? 18-19. तर हे दाखवा, एवढं मोजून दाखवा, काय अडचण नाही. 2, 3, चौकस 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 फुटवे आहेत. अरे बापरे. मागच्या वर्षी जर तुमचं एक खोडवा पण आहे, काय त्यावेळेस फुटवे किती होते पहिल्या वेळेस? फुटवे यावर्षी म्हणजे जास्त झालेले आहेत. अच्छा, म्हणजे एवढे फुटव्याची काही गरज नाही आहे, बरोबर. पण ते जास्त झालेले आहेत. 19 फुटवे आहेत चौथ्या महिन्यात आणि एक डोळा पद्धतीनेच ही केली ना. रोप तर लागले. ज्यावेळेस शेतकरी 1.5 मित्र फुटावर एक रोप लावलं. हा शेतकरी मित्र होता आपल्याकडे, आमच्या भागात सोलापूर वगैरे नगर भागात शेतकरी एक डोळा पद्धत जर लागवड असेल तर त्याच्यामधला जो मेन कोंब आहे तो खोडून टाकला पाहिजे, हे मी जेटा मोडणं हा. म्हणतात त्याला. पण आजकाल काय करतात, शेतकऱ्याची तेवढी हिंमत होत नाही. हम्म. शेतकऱ्याला वाटतं ते एक कांड व्हायला जाईल, पण असं नाही. ते खोडल्यानंतर त्याचा फायदा असा आहे का सगळी एकसारखी हाईट होऊन जाते. तुम्ही तसं केलंय सर? म्हणजे तुम्ही जे नाही हे केलेलं आहे तसं केलंय का? नाही. पण ह्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना हाच सल्ला देईन, म्हणजे अनुभव सांगेल का त्या पद्धतीतून त्याचा फायदा हा आहे का एकसारखी त्याची एक लेवल उंची होऊन जाते. बरोबर. आता दुर्दैवी असं आहे का ह्या भागात सरांना खत पाहिजे होतं, खत अवेलेबल झालं नाही. पण सर म्हणतात का मला लिक्विडवरचे एवढे छान रिझल्ट आले का बाकीच्या ज्या तुलनेत बाकीच्यांचा जो ऊस आहे आणि आपला ऊस आहे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा बदल आहे. खर्च फार कमी झाला. आणि मुद्दा हाच येतो, जसं भरपूर कंपनी यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक वेगळ्या लेवलला घेऊन जातात. आणि माझं प्रामाणिकपणे मी पहिल्यापासून बोलत आलो, प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो. जर तुम्ही प्रत्येक माझे व्हिडिओ पाहत असलाल शेतकरी मित्र, खर्च हा कमी आला पाहिजे. बाकीच्या इतर कंपन्या एवढ्या खर्च तुम्हाला बोगस खर्च करायला लावतात. आणि काय होतं, जसं सरांनी सांगितलं का मी सुरुवातीला ह्युमिक ॲसिड वगैरे सोडलं, 19 हे सगळं सोडलं. आता मग केमिकल रासायनिक जर वापरला असेल तर ते सांगितलं पाहिजे, कारण की हे उद्या व्हिडिओ पाहणारे लाखो शेतकरी व्हिडिओ पाहतात आणि त्याच्यातूनच ते बघूनच शेती करतात. 100% केली पाहिजे, मी पण ह्या मताचा आहे. पण जी सत्यता आहे ती शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे फक्त एकच प्रोडक्ट सरांनी वापरलंय, भूमी चार्जर आणि मॅजिक ग्रो एक घेतलेलं आहे, अजून काय घेतलेलं आहे, दुसरं काहीही घेतलेलं नाही. आणि तुम्ही हा रिझल्ट फुटवा आणि हे सगळं पाहू शकता. म्हणजे त्यांचं जे एक प्रकारे जे समाधान आहे ते आमच्याकडं शिर्डीला एवढे लांब 450-500 किलोमीटर येऊनच त्यांनी आभार व्यक्त केले का सर असा या परिसरात आमच्यासारखा कोणाचाही ऊस नाही. एक प्रकारे तुमचं लिक्विड हे जादू आहे. बरोबर. अजून काय सांगशाल? अजून तुम्हाला याच्यामध्ये काय थोडंसं हे वाटलं? मातीचं क्षारयुक्त माती पाणी असेल त्याचं तुम्हाला काय वाटलं? माती भुसभुशीत झाली. अजून भूमी चार्जर आणि ग्रो सोडल्यानंतर हा बऱ्यापैकी माती अगदी भुसभुशीत झालेली आहे. बरोबर. सर मला माती दाखवा तुम्ही, अशी हे करून पूर्ण जरी दाखवलं एकदम भुसभुशीत माती. हे पहा, पूर्ण चिकट माती आहे इकडची, आपल्यासारखी आपली काळसर माती नाही, पण पूर्ण माती पण बघा चिकट माती असून सुद्धा पूर्ण भुसभुशीत झालेली. काल मला एक फोन आला होता, ओतूर पुणे याच्यामध्ये गाव आहे, तालुका आहे ओतूर मला असं वाटतंय, आणि ते शेतकरी म्हणत होते जवळपास त्यांची 14 एकर टोमॅटो आहेत लागवड केलेली, आणि पूर्ण विश्वास आपल्याला दाखवला आणि 10 टनाची गाडी स्वतः त्यांनी बोलवली घेतली. त्यांनी व्यवस्थापन कसं केलं ह्या माध्यमातून, ऊसाच्या माध्यमातून पण थोडंसं याबद्दल माहिती देईल आणि शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ 100% पाहावा पूर्ण. तर ते सांगत होते बेसल डोसला आम्ही एकरी सर 10 गोण्या घेतल्या भूमी अमृतच्या. त्यांचा कालचाच अनुभव ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस आपण बोलायला भाग पडतो. तर त्या 10 गोण्या मागे त्यांनी भूमी अमृत 10 गोण्या एकरी घेतल्या, त्याच्या मागे 10 किलो गुळ घेतला. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 गोण्याचा खर्च झाला 5,500 आणि गुळाचा 10 किलो त्यांनी त्याच्यात गुळ घेतला बारीक करून. तर त्या गुळाचा खर्च झाला माझ्या अंदाजे 60 रुपये किलो गुळ आहे सध्या, तो झाला 600 रुपयाचा, म्हणजे 6,100 रुपये हा खर्च झाला. 1 किलो रूट केअर त्याच्यामध्ये टाकलं होतं ते 1,500 रुपये झालं, म्हणजे 7,500 रुपये हा खर्च झाला. आणि सगळं एक जीव करून त्यांनी खत खाली
पूर्ण याच्यात बेसल डोसमध्ये भरून दिलं होतं आणि मल्चिंग पेपर आथरून त्यांनी लागवड रोपं वगैरे लावले. शेजारचे जे प्लॉट आहे बाकीच्यांचे ते सर एवढे खुश होऊन सांगत होते का बाकीच्या शेजारच्या प्लॉटमध्ये ना आपल्या प्लॉटमध्ये सर खरोखर पाहायला या एवढा बदल म्हणजे डायरेक्ट दुपटीचा बदल आहे 7 दिवसानंतर. मग त्यांनी व्यवस्थापन लिक्विडचं कसं केलं त्याच्यानंतर पाणी सोडताना मी शेतकऱ्याला सांगत असतो तर सर मग अशी बोलले का मला खर्च खूप कमी आला. मग आपण काय करतो जे आपलं लिक्विड आहे भूमी चार्जर लिक्विड एवढं एकच लिक्विडवर तुम्ही 200 लिटर पाणी करा त्याच्यात 2.5 लिटर भूमी चार्जर टाकून 2 किलो गुळ आणि दही याच्यासाठी घ्या. शेतकरी मित्र मी तुम्हाला आज परत एकदा सांगतो कंपनीची थेरपी कशी राहते. मी कॅल्शियम गुळाच्या माध्यमातून तुम्हाला पाणी करून स्टिकर लावून सुद्धा विकू शकतो पण ती माझी भावना नाही. भावना हीच आहे की शेतकरी जगला पाहिजे. कमी खर्चात आज लाखो शेतकऱ्यापर्यंत पोहोचलो. सगळे शेतकरी म्हणतात का तुमचे कमी खर्चात आम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात. म्हणजे भूमी अमृत खत असेल भूमी चार्जर लिक्विड असेल आणि रूट केअर असेल एवढे 3 प्रोडक्टवर जर शेती करता येत असेल तुम्ही कशाला यूट्यूब बघून शेती करता. कशाला तुम्ही यूट्यूब हे फक्त एक चांगलं माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं. राहिला शेड्यूलचा विषय भरपूर शेतकरी म्हणतात का आम्हाला शेड्यूल द्या. शेड्यूल हे कधीच नसतं शेतकरी मित्र. हे पण तुम्हाला एक जबाबदारपूर्वक सांगेल. आता मला सांगा फॉर एक्झाम्पल ह्या ऊसाला आपण भूमी चार्जर लिक्विड आता सोडून दिलंय आणि पाऊस आला त्याचा लागूच नाही झाला काय करणार आहे. म्हणजे याच्यातून मला काय सांगायचं वातावरणानुसार हे पिकाचं शेड्यूल असतं हे नेहमी लक्षात असू द्या. तुम्हाला एकदम शाश्वतपूर्वक सांगतोय 3 प्रोडक्टवर चांगल्या प्रकारे शेती होऊ शकते. आपण ते 14 एकर ज्या टोमॅटो ज्या शेतकऱ्यांचे आहेत त्यांचा पण व्हिडिओ घेणार आहोत आणि त्यांचा आपण त्याच्यात मोबाईल नंबर मेन्शन करणार आहोत. बाकीच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी जवळपास रासायनिक केमिकल टाकू त्या टोमॅटोची उंची सुद्धा नाही झाली सर म्हणे आणि आपल्याला जवळजवळ 7-7, 8-8 पानं फुटून त्याचे सेटिंग चांगल्या प्रकारे झाली. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही भूमी चार्जर लिक्विड खालून ड्रीपमध्ये सोडता एकरी 2.5 लिटर तर त्याच्यामध्ये गुळ आणि दही असं हे दह्यातून सगळ्यात जास्त बॅक्टेरिया कशातून आजवर मिळाले असतील तर ते दह्यातून मिळतात. गुळातून कॅल्शियम मिळून जातो आणि आपल्या खतात आपल्या लिक्विडमधून जे मुळीला ऑक्सिजन पाहिजे असतो मुळीला जे मातीला जे कार्बनचं प्रमाण पाहिजे असतं ते त्याच्यातून आपल्याच्यातून जवळपास माझ्या अंदाजे 40-45% मी स्वतः बॅच बनवला असतो लिक्विडची 40 ते 45% चांगल्या प्रकारचा कार्बन आहे आणि तो कार्बन आणि ऑक्सिजन बॅक्टेरिया आणि कॅल्शियम ज्यावेळेस मुळीला पोहोचतात ऑटोमॅटिक अपटेक करतं. तुमचं 40 डिग्री तापमान असू द्या जसं मगाशी जर म्हटले का 38 डिग्री तापमानामध्ये सुद्धा तुम्ही ऊस बघू शकता. हा पूर्ण कुठेही पान सुकलेलं नाही. त्याचं कारणच एक आहे का पोषण हे खूप महत्त्वाचं आहे. मग महत्त्वाचं आहे तर तुम्ही कमी खर्च करा. भरपूर कंपन्या अशा लुटेरू झालेल्या आहे का ते यूट्यूबच्या माध्यमातून शेड्यूल देतात. 10वी-12वी झालेले मुलं ते शेतकऱ्याला शहाणपण शिकवतात आणि याच्यातून शेतकरी फसला जातो. तर मग मी अशा कंपन्यांना पण सांगेल का तुम्ही कुठे घेऊन चालले शेतकऱ्यांना प्रेम कमवा. ते माध्यम शेख सर आहेत का एवढ्या लांब आलोत 500 किलोमीटरवरती यायचं कारण तब्येत पण बरी नव्हती पण तरी पण सर म्हणे या खरोखर पाहण्यासारखं म्हणजे 500 किलोमीटरवरून जी व्यक्ती आभार मानायला येते हे खरोखर आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आजार पळून गेला आजारी असून सुद्धा इथं आल्यानंतर सरांना म्हटलं खरोखर तुमचं हे ऊस बघून हे फुटवे वगैरे बघून तुमचं प्रेम बघून खरंच खूप छान. मी परत एकदा हेच सांगेल भूमी अमृत पावडरच्या खताच्या माध्यमातून लिक्विडच्या माध्यमातून आणि रूट केअर एक मायक्रोरायझाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शेती चांगल्या म्हणण्यापेक्षा 100% कमी खर्चात चांगली शेती करता येते. मग तुम्ही म्हणसाल सर स्प्रे काय घ्यायचे. आता हा एक मुद्दा खूप छान आला ह्या माध्यमातून. अजून एक सांगेल मला कोणत्याही जो तज्ज्ञ असेल आजवर शेती याच्यामधले किंवा ऑल इंडियामध्ये असतील का त्यांनी मला असं सांगावं का फुलकळीसाठी आम्ही औषध वापरले आणि ती फुलकळी निघली असं बिलकुल नसतं शेतकरी मित्र. हे पण तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी सांगेल का फुलकळी निघण्यासाठी आजवर कुठेही कोणतंही मॅनिक्युल नाही आहे नसतंच. हे तुम्हाला फक्त सांगायला आहे का याच्यासाठी हे करतात ते करतात. पोषणच महत्त्वाचं आहे आणि हे पोषण कमी खर्चात मी शाश्वतपूर्वक लिहून देऊन सांगेल का हजारो कंपन्यासमोर सांगेल का हे 3 प्रोडक्ट वापरा तुम्हाला लिहून देऊ का बाकीच्या प्लॉटमध्ये रिझल्ट तर सगळ्याच खताने आणि लिक्विडने येतात पण काहीतरी बदल पाहिजे. म्हणजे तुम्ही खर्च करताय. शेख सर जर धाराशिव ते कोल्हापूर किती अंतर आहे 350 किलोमीटरवरून जर बसनी जर इथं 20 लिटरचा कॅन घेऊन येत मागवत असेल त्यांचा विश्वास आहे ना. म्हणजे याच्यातून काय म्हणायचं मला जर ते खर्च करत असेल
एक कॅन जवळ 7-7.5 रुपयाचा कॅन घेत असतील तर त्यांचं ते समाधान झालं पाहिजे. ह्या माध्यमातून आमची एवढीच इच्छा आहे आणि त्यांचं ते समाधान झालेलं आहे म्हणून आम्ही पण एवढं लांब आलो आहे. त्यांनी आम्हाला एवढं लांब बोलून घेतलेलं आहे. तर ह्या माध्यमातून सर तुम्ही काय सांगशाल? हजारो शेतकरी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात आणि मी शेतकऱ्यांना वारंवार हेच सांगतोय का कमी खर्चात चांगली शेती करता येते ह्या माध्यमातून. याचं तुमचं काय, तुम्ही काय बोलशाल, काय सांगशाल? माझं सगळ्यात महत्त्वाचं एकच मत आहे की मातीला वाचवा सगळ्यात प्रथम. बरोबर. केमिकलमुळं आज माती शेतकऱ्यांच्या शेतातली माती दिवसेंदिवस नापीक होत चाललेली आहे शेती. सरांच्या भूमी चार्जरमुळं मातीमध्ये जो माझ्या बदल झालेला आहे, माती अगदी भुसभुशीत झालेली आहे माझी. क्या बात आहे. हां बरं मी बरं. सरांना परवा ज्यावेळी भेटलो त्यावेळी मी म्हटलं की भूमी चार्जरच्या माध्यमातून आम्हाला एक अमृत मिळालेलं आहे शेतीला. मी हा शब्द वापरलेला आहे तिथे. क्या बात आहे, सरांना क्या आठवत बात असेल आहे. कदाचित. हं. तर मी जे प्रॉडक्ट 2च प्रॉडक्ट वापरलेले आहेत तर एवढा मला रिझल्ट आला आहे. मला जर खतं वगैरे जर त्यावेळी मिळाली असती तर कदाचित अजून ऊस माझा उंचीला वर गेला असता असं मला बरोबर. वाटतंय. आणि सरांनी आता लवकरात लवकर आम्हाला आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात खतं उपलब्ध करून द्यावीत एवढीच माझी इच्छा आहे. त्या माध्यमातून सांगतो शेतकरी मित्र, आपण शेख सरांना बोललेलो आहोत आणि आपण इकडं आता जवळपास 4 ते 5 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वितरक घेत आहोत. इथून पाठीमागे जे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जी गैरसोय होत होती ती इथून पुढे होणार नाही. आपण पहिलं सरांना मी म्हटलं तुम्ही काम करा, पण सर काय म्हटले मला एकदा पहिलं वापरू द्या, वापरल्यानंतर मी ठरवेल काम करायचं का नाही करायचं. तर सर आता खुश आहेत सर, म्हणजे मी तुमचं काम करायला तयार आहे कारण की मी स्वतः रिझल्ट घेतलाय, मी स्वतःच वापरलंय. मी बाकीच्या शेतकऱ्यांना ते बोलू शकतो, सांगू शकतो. त्या माध्यमातून आता साईबाबाच्या कृपेने आपल्याला इकडं कुठल्याही शेतकऱ्याची गैरसोय होणार नाही आणि सर्व शेतकरी